आपण ही 18 गेजची तार घेतलेली आहे. आपण आहोन नावाची नथ बनवणार आहे. याला बघा असं प्लायरच्या मदतीने त्याला इथं गोल राऊंड मारून घ्यायचं आहे. ही आहे 18 गेजची तार. असं राऊंड बनवून घेणार आहोत याला. याला इथं असं बेंड करून घ्यायचं आहे. हे बघा, हा झाला आपल्या नथीचा लूप तयार. आता आपण इथं 0.3 ची तार घेणार आहे आणि इथं 5 ते 6 राऊंड असे देणार आहे. बघा इथं 5 ते 6 राऊंड देऊन झालेले आहेत आपले. आता इथं आपल्याला फ्लावर बनवायचा आहे. एक मोती ओवून घेतला, त्याच्यामध्ये मी गोल्डन बीड्स ओवून घेतला आणि गोल्डन बीड्स मधून न घेता मोत्यामधून वरच्या साईडने खाली अशी तार खेचून घ्यायची. इथं आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचा आहे. बघा इथं मी 12 मोती ओवून घेतलेले आहेत. मी ओव्हल शेपचे मोती इथे वापरलेले आहेत. आता आपल्याला इथं फ्लावर बनवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे 3 मोत्यांच्या वरून आणि 2 मोत्यांच्या खालून अशा प्रकारे आपल्याला इथं फ्लावर बनवून घ्यायचं आहे. हे फ्लावर आपल्याला इथं अटॅच करून घ्यायचं आहे. खालच्या साईडने तार टाकलेलं आहे मी आणि वरच्या साईडने त्याला खेचून घेतलेलं आहे. हे फ्लावर इथं आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण फ्लावर इथं अटॅच करून घेतलेला आहे. आता इथं मी क्रिस्टल घालून घेणार आहे. क्रिस्टल पण आपल्याला इथं अटॅच करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं गोल्डन बीड्स ओवून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये गोल्डन बीड्स ओवून घेऊ. बघा आपण इथं गोल्डन बीड्स ओवून घेतलेले आहे. आता गोल्डन बीड्सला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. बघा खालच्या साईडने मी तार टाकते. खालच्या साईडने तार टाकून घ्यायची आणि वरच्या साईडने असे खेचून घ्यायची. बघा इथल्या मोत्याला आपल्याला 2 राऊंड मारून घ्यायचे आहेत. सेम प्रोसेस आपल्याला खालच्या साईडने पण करायची आहे. खालच्या साईडने पण खालून गोल्डन बीड मधून तार टाकून घ्यायची आणि इथं मोत्याला आणि 18 गेजच्या तारेला 2 राऊंड मारून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला गोल्डन बीड्स इथं पॅक करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला अहोचं नाव अटॅच करायचं आहे. आता बघा मी खालच्या साईडने तार इथं टाकून घेते. बघा हची जी मात्रा आहे, जो काना आहे दिलेला त्याच्या इथं आपल्याला 3 राऊंड असे मारून घ्यायचे. मात्रेला अटॅच नाही करायचं आपल्याला. बघा इथं आपल्याला असे 3 राऊंड मारून घ्यायचे आहेत. बघा आता आ आणि हच्या मधामध्ये जी जागा आहे इथे इथे आपल्याला पॅक करायचे आहे. बघा आणि आच्या मधामध्ये खालच्या साईडने तार टाकून घ्यायची
आणि वरच्या साईडने खेचून घ्यायची. असं 3 ते 4 वेळा करायचं. सेम प्रोसेस ओचा जो काना आहे त्याला पण असंच करून घ्यायचं आहे. इतपत आपल्याला पॅक करायचं की हे हलणार नाही. बघा हे हलत नाही आहे आत्ताच. बघा हे हलत नाही आहे. इतपत आपल्याला पॅक करायचं. आता आपल्याला इथं पण पॅक करून घ्यायचं आहे. बघा ही जागा दिसत आहे इथं. इथं आपल्याला पॅक करायचं आहे. तीन ते 4 वेळेस सेम ही प्रोसेस करून घ्यायची आहे. बघा आपला आहो इथं अटॅच झालेला आहे. बघा आपला इथं आहो अटॅच झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडने इथे पण एक फ्लावर बनवून घ्यायचा आहे. तिथं मी 3 mm चे मोती घेत आहे आणि गोल्डन बीड्स, त्याच्यानंतर एक गोल्डन बीड्स होऊन घ्यायचं आहे. इथं आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचं आहे. बघा आपण इथं 6 मोत्यांचं फ्लावर बनवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण 4 mm चा क्रिस्टल ओवून घेत आहे. बघा इथं मी 4 mm चा क्रिस्टल ओवून घेतलेला आहे आणि या क्रिस्टलला असं पॅक करायचं आहे आपल्याला. बघा आपल्याला इथं आता स्टार बनवायचा आहे. तर काय करायचं, बघा या 2 मोत्यांच्या वरून घेते मी. बघा या 2 मोत्यांच्या वरून घेतलेला आहे आणि एका मोत्याच्या खालून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे. आता जी तार उरलेली आहे आपल्याला, बघा हे फ्लावर असे जवळ करून घ्यायचे आणि थोडासा असा राऊंड शेप द्यायचा आहे. आणि उरलेली तार आहे ती 5 ते 6 वेळा गुंडाळून घ्यायची. बघा जास्तीची एक्स्ट्राची तार आहे ती कट करून घ्यायची आणि हे प्लायरच्या मदतीने इथं प्रेस करून द्यायची, जेणेकरून ते आता टोचणार नाही आपल्याला. बघा असं आपली नथ ही आहोची तयार झालेली आहे. आता हिला नथीचा आकार देऊन द्यायचा आहे. बघा इथपर्यंत तुम्हाला समजलेली आहे. आता ह्याच्यानंतर काय करायचं, इथं राऊंड शेप द्यायचा. एक्स्ट्राची तार असेल तर कट करायची. माझी एक्स्ट्राची नाही आहे म्हणून मग मी कट नाही करत आहे. इथे आपल्याला लूप देऊन द्यायचा आहे. बघा प्लायरच्या मदतीने इथे राऊंड करून घ्यायचा. बघा प्लायरच्या मदतीने आपल्याला इथं असा राऊंड करून घ्यायचा आहे आणि याला असं टर्न करायचं. बघा हा आकार असा देऊन द्यायचा आहे. ही बघा ही झाली आपली आहोची नथ तयार.